उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। 17 शहरांमधील 10,000 महिलांना योजनेचा फायदा मिळेल। रिक्षा खरेदीची 20% रक्कम ही सरकारकडून देण्यात येणार आहे। महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे। आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली आणि त्या योजनेचं नाव आहे ते म्हणजे आपण पिंक रिक्षा। ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची, त्यांचे 10% रक्कम तुम्ही भरायचे, 20% राज्य सरकारचे, 70% बँकेचं लोन। तिचा कलर पिंक असणार आहे आणि ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल। तर कोणत्या शहराला किती महिलांना ही गुलाबी रिक्षा मिळणार ते आपण पाहूया। तर मुंबई उपनगरमध्ये 1400, ठाण्यामध्ये 1000, पुण्यामध्ये 1400 आणि नाशिकमध्ये 700 लाभार्थी असतील। नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगरमध्ये 400 आणि नवी मुंबईमध्ये 500 असे लाभार्थी असणार आहेत। तर पिंपरीमध्ये 300, चिंचवडमध्ये 300, अमरावतीमध्ये 300 आणि पनवेलमध्ये 300 हे लाभार्थी असतील। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 400, डोंबिवलीमध्ये 400, वसई विरारमध्ये 400, कोल्हापूरमध्ये 200 असे लाभार्थी असणार आहेत। सोलापूरमध्ये 200।